तुम्हाला नाही आणलं तुम्ही? नाही, मला नको, तुम्ही घ्या. तुम्हाला जरा तरी येईल. कसं वाटतंय? थँक्यू. हो प्लीज, तुम्ही मला असं सारखं सारखं थँक्यू नका ना म्हणू. काय म्हणू? काही नका म्हणू. फक्त तुम्हाला जर असा त्रास झाला ना तर मला अजिबात सहन नाही. एक विचार नाही, म्हणजे तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला वाटत असेल तरच सांगा. हवं ते विचारा तरी. इरावती ताईंना काय झालं होतं? ते आजारी होते ते. काही होऊ नाही शकलं. मग तेच आणलं होतं. म्हणून तुम्हाला एवढा त्रास झाला? अहो पण सगळं एवढ्या घाईघाईत निघालो ना आपण की भास्कर भाऊजी आणि अखिल भाऊजींना आपण. नाही ठीक आहे. नाही तसंही घरापासून हेच हॉस्पिटल सगळ्यात जवळ. बाय द वे, मी तुम्हाला थँक्यू ह्या करता म्हणत होतो कारण आज बाबा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहेत. काय बोलताय? नाही नाही, हे खरं. सगळेच पॅनिक झाले होते आणि तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये ते सुचणं. मुळात तुम्हाला कसं माहिती की म्हणजे अशा वेळी CPR द्यायची गरज असते? अशाच एका वाईट अनुभवातून कळलं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, पणी लहान असताना एकदा बाबांच्या छातीत दुखायला लागलं होतं. हो, आणि तुम्ही त्यानंतर ड्रायव्हिंग शिकला होता. हे सगळं पण तेव्हाच शिकले. आम्हाला तर कळलंही नव्हतं की तो हार्ट अटॅक आहे. कसं बसं रिक्षातून बाबांना हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की माइल्ड होता, पण तो हार्ट अटॅक होता आणि बाबांची भरपूर काळजी घ्यावी लागेल. घाबरला असाल ना तुम्ही? आता पल्स आले होते. पण तुम्हाला माहितीये ना, आयुष्यात कितीही अडचणी आल्या ना तरी असं घाबरून नाही झालं. पण मला राहून राहून सारखं वाटत होतं की आता माइल्ड हार्ट अटॅक आला, उद्या मोठा हार्ट अटॅक आला तर काय करणार आहोत आम्ही? आणि मग गेले डॉक्टरांना भेटायला. तेव्हा त्यांनी ही पद्धत शिकवली, याची आज कामी आली. खरंच तुम्ही खूप खूप टफ आहात. मी टफ? मला हे जमलंच नसतं. बाबांची अवस्था बघून मला कसं तरी होत होतं. आता जाऊन झोपायचं, सकाळी खूप काम. अरे काय तू इथे का आला परत? अहो साहेब, मोठा प्रॉब्लेम झालाय. आता कसला प्रॉब्लेम झाला बाबा? अहो साहेब, तुमच्या सांगण्यावरून टायटल क्लिअर असलेली जमीन ॲग्रिकल्चर लँड म्हणून आम्ही दाखवली. पण जरी आत्ता आकाश ठाकूर अडकला असला तरी पण तो साधा सुद्धा छोटा मोठा माणूस नाही आहे. डिपार्टमेंटमध्ये सगळीकडे ही बातमी पसरली गेली आहे. उद्या जर हे प्रकरण सगळ्या समोर आलं ना तर आमच्या नोकऱ्या जातील. बर मग? अहो मग काय, त्याआधी काहीतरी करा. अरे मी काय करू? हे बघा लकी साहेब, हे सगळं आपण मिळून केलं होतं ना. आता लगेच आपले हात वरती करून मोकळे होऊ नका. चुपचाप आम्हाला मदत करा. हे ज्याने ज्यांना कळलं ना त्यांची तोंड आपल्याला बंद करावी लागते.
काही नाही साहेब, 5 लाख रुपयात ते मॅनेज होतील. किती? 5 लाख? हो. मी का द्यायचे 5 लाख? अहो साहेब, ही आयडिया तुमचीच होती ना? अच्छा, ठीक आहे. उद्या आमच्या दोघांची नावं सगळ्यांसमोर येतील. त्यावेळेला आम्ही तुमचंही नाव सांगू. आमच्या काय नोकऱ्या जातील, पण तू 12च्या भावात जाशील. मग तुझं आणि आकाश ठाकूरचं जे काय आहे ते सगळं संपेल. धमकी देतोयस? मला धमकी देतोयस? धमकी नाहीये साहेब, हे प्रकरण खूप सिरियस आहे. उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. 5 लाख. भाई आता काय करायचं? आता काय? 5 लाख द्यावे लागणार. सन्या, गल्ल्यात किती आहेत? भाई 11,000 पण नाहीयेत आणि पुढचे हप्ते पण यायचे बाकी आहेत अजून. उगाच त्या आकाश ठाकूरच्या नादाला लागलात तुम्ही. ए, कानाकडे रडू नको आता. मोठा मासा खायचा असेल तर त्याला पकडायला आधी खोल पाण्यात उडी मारावी लागते. पण भाई 5 लाख आणायचं करून. त्याच्यासाठी पण एक पर्याय आहे माझ्याकडे. आकाश, आकाश ऐक ना, काय झालं, कसे आहेत ते? हा? अगं हो, पण तू एकटी आलीस? हो हो, मला तुमच्या बरोबरच यायचं होतं रे, पण मग भास्कर आणि अखिल आले, मग मी हट्ट केला. अखिलने मला कॅब करून दिली. सांग ना कसे ते? आता ठीक आहे ते. हा, मग मला भेटायचं त्यांना. चल हो, चल ये. चल. चल ये. सदाफुलीची रोप 550. अरे वसूचा फोन. हॅलो, हा बोल वसू. बाबा, काय म्हणतेस? बाबा ऍक्च्युली गडबडीत फोन करायला वेळच मिळाला नाही मला तुम्हाला. अच्छा, म्हणजे तुझं रुटीन सुरू झालं तर सगळं. हा, बाबा रुटीन नाही, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या बाबांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता बाबा. काय? कधी? काय हो, काय झालं? अगं माधवरावांना मोठा हार्ट अटॅक आलाय. अरे देवा. अगं पण हे कसं काय झालं सगळं? बाबा बाबा हे खूप मोठं प्रकरण आहे. वसू, अगं आता कसे आहेत बाबा? हे ठीक आहे, वेळेवर आम्ही हॉस्पिटलला पोहोचू शकलो, पण हॅलो वसू, आम्ही लगेच निघतो इकडून, पण कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय? सिटी हॉस्पिटल. बर, चालेल, ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. हा, चल आपल्याला निघायला हवं. हो 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 हो. हा, येतो आम्ही. अगं तोंड काय बघत बसले? चल निघायचं आपल्याला, पोहोचायचंय तिकडे पटकन. काय ग? हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन. काय हो, मला बघितल्यावर तुम्ही दोघं भूत बघितल्यावर का काय वागता नेहमी? कुठे पोचत होतात? नाही, कुठं नाही. असं कसं? मी ऐकलं ना आता, हे बोलत होते कोणाशी तरी कुठेतरी पोचण्याबद्दल. कुठे जात आहे? वसुंधराकडे. सांगा ना कुठे चाललायत, कुठे निघालायत? वसूकडेच जात आहे ना? अरे नाही, ते यांचे मित्र ऍडमिट आहेत ना.
त्यांना भेटायला जायचं. कोण मित्र? तुला काय करायचंय? आणि का सारखा सारखा फिरून इकडे येतोस तू? तुमची आठवण आली हो मला. आणि खरं तर एक छोटंसं काम पण होतं माझं. जरा पैशांची गरज होती. जास्त नाही, 5 लाख रुपये कॅश. अरे इकडे काय पैशाचं झाड लागलंय का? वाटेल तेव्हा याला पैसे द्यायला? आणि 5 लाख तुला ही छोटी रक्कम वाटते का रे? हळू ना. जाऊ दे का आई, जाऊ दे. अगं ह्या करोडोच्या प्रॉपर्टीवर फणा काढून बसला हा माणूस इतकी वर्ष. काय छाताडावर घेऊन जाणार का सगळं? इथेच सोडणार ना? मलाच मिळणार आहे ना एक दिवस हे सगळं. मग अरे नाही, सॉरी, विसरलो. तुमच्या सुनेच्या घशात घालायचं हे सगळं, नाही का? तिचा काही संबंध नाहीये. हे पैसे आमच्या म्हातारपणासाठी आहे. ठीक आहे. नाही देणार ना तुम्ही मला पैसे? ठीक ठीक. मी आता जातो आणि वसूकडे मागतो पैसे. वसू? अरे म्हणजे तिच्याकडे कसं? हो, वसूकडे. मला माहिती आहे ना ती कुठे राहते ते. मी सरळ जाणार आणि तिच्याकडे 5 लाख रुपये मागणार. हा, शार्दूल, तू असं काहीही करणार नाहीयेस. मी असं 100% करणार आहे. आणि मी काय असं नम्रपणे वगैरे पैसे मागत नाही, तुम्हाला तर माहिती. मी माझ्या पद्धतीने पैसे मागतो. तिच्यामुळेच आज ही वेळ आली आहे ना माझ्यावर, इथे तिथे जाऊन तुमच्या समोर येऊन भिका मागण्याची. तिच्यामुळेच तुम्ही मला माझ्या घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं ना. मग आता तुमची लाडकी वसू ह्या सगळ्याची परतफेड करा. अहो आज जे काय मागतोय ते देऊन टाका त्याला. हे बघ, आम्ही देतो तुला पैसे. फक्त आता आमच्याजवळ एवढे नाहीये पैसे. थोडा वेळ दे आम्हाला. उद्या सकाळपर्यंत द्या. कुठूनही कसेही पैसे जमवा आणि उद्या सकाळी द्या. मग मी येईन घ्यायला. बाबा, काय झालं बाबा? तिला सांगत होतो तू मला कसं वाचवलं असतं. बाबा, हे जीव वाचवत होते आणि डॉक्टरचं नाही खात होते. आई बाबा खरंच बोलतात. डॉक्टर सुद्धा म्हणाले की जर वसुंधराने वेळेत CPR दिला नसता ना तर कदाचित खूप उशीर झाला असता. आकाश प्लीज चावतात नाही सगळं. नाही सुंदर नाही यावेळेस आज मी तुझ्या आभार मानणार. थँक्यू सुंदर. तुला सूद म्हणून आणली, पण आज तू माझी जीवनदायिनी बनून गेली.
अगं आता तरी कदर कर तिची. एरवी तू तिच्या रागराग करतेस, पण आज वसुंधरा नसते ना, तर हे जे तू कुंकू लावतेस ना, ते राहिलं नसतं का? काहीतरी अभद्र बोलू नका. हा ना, मग माझं एक्सेस तिच्याकडे बघ आणि तिला थँक्यू म्हण. बाबा जय म्हण. नाही नाही आई थँक्यू नका म्हण. थँक्यू परक्यांना म्हटलं जात. आणि मी तर सून आहे तुमची. तुमचा माझ्यावर रागवण्याचा पण तितकाच हक्क आहे आई. आणि बाबा मी हे सगळं तुम्ही माझं कौतुक करावं म्हणून नाही केलं. तुम्ही मला माझ्या वडिलांसारख्या, तुमच्यामुळे बनीला अजून एक आजोबा मिळाले. बाबा तुम्ही सगळ्यांनी मला आणि बनीला या कुटुंबामध्ये सामावून घेतलं. मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीही करू शकते. तुम्ही दोघे कायम असेच राहा. छान वाटतं. आता एक काम करा, थोडा वेळ बाहेर बसा. मला जयश्री बरोबर थोडं गुलू करायचं. काय बोलतो? ठाकूर लोकांना कधी सुधारणाऱ्यातली नाही. आणि तुम्ही दोघं थांबू बिंबू नका, घरी जा डायरेक्ट. मुलं वाट बघतायत तुमची. मी इथंच थांबणार आहे. मी जाणार नाही यांना सोडत. ठीक आहे बाबा तुम्ही प्लीज काळजी घ्या. हा हा. आणि आई काही लागलं तर लगेच बोलून घ्या मला. येतो. समजलं. हे घ्या पाणी पे. कष्ट प्लीज इतका त्रास नका करून. शांत व्हा तुम्ही. मूर्खपणा करून बसलोय मी. एवढी मोठी रिस्क घेण्याआधी मला परिणामांचा विचार करायला हवा होता. मुलांचं फ्युचर पणाला लावलंय मी. आणि आता कदाचित मी सगळंच गमावणार आहे. असं काही होणार नाहीये. असंच होत आहे. सगळं दिसतंय मला. माझ्या डोळ्यासमोर होतं आणि मला काही करता येत नाही.